एक महिन्यानंतर आरोपी अक्षय शिंदेचं बदलापूरमधलं घर आता उघडण्यात आलेलं आहे। अक्षय शिंदेच्या अंत्यदर्शनासाठी त्याच्या नातेवाईकांनी उपस्थिती लावली आहे। बदलापूर घटनेनंतर स्थानिकांनी अक्षयच्या घराची तोडफोड केलेली होती। दरम्यान या सगळ्याचा आढावा घेतला माझ्या सहकाऱ्यानं। तब्बल एक महिन्यानंतर अक्षय शिंदे यांचं जे घर बंद होतं आणि ते घर जे आहे आज उघडण्यात आले आहे। त्यांचे नातेवाईक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी जे घर बंद होतं 20 तारखेला या घरावरती स्थानिक लोकांनी तोडफोड केली होती व त्यानंतर त्यांच्या घरच्यांना या ठिकाणाहून हटवण्यात आलं होतं। बाहेर स्टेशनवरती राहत असल्याचं त्यांच्या वडिलांनी सांगितलेलं आणि त्यांना नाहक त्रास होत होता असेही सांगितले। मात्र हे घर बंद होतं। आता अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यानंतर त्याचा मृतदेह जे आहे त्यांच्या घरच्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कार जो आहे तो या ठिकाणी करणार असल्याचं सांगितलं जातंय। त्यासाठी त्यांचे नातेवाईक जे आहेत ते या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे। घरामध्ये अक्षय शिंदे याचं जे मृत्यू झाल्यानंतर या ठिकाणी समय या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। त्यांचा मृतदेह कधी घरच्यांच्या हाती स्वाधीन मिळतं आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया म्हणजे अंत्यविधी करण्याचं पुढचा जो प्रोसेस आहे ते या ठिकाणी करण्यात येणार आहे। कॅमेरा पर्सन आदिल सह सुनील जाधव, TV9 मराठी।